आपल्या मराठी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे. मी तुमचं लाडका सुमित. गाईज आता आपण माझ्या आईच्या घरी आलेलो आहे आपण. तर आता इकडली जे जागा आहे ते तुम्हाला एक्सप्लोअर करतो आणि माझ्यासोबत बनणारा. तर आता आपण स्किप नका करू व्हिडिओ आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा गाईज आपण इकडं थांबलेलो आहे. समृद्धी बघा, समृद्धी आहे कर. हे बघा इकडं कपडे वाळू घातलेले, ते कपडेच वाळू हल नाही शकत. तर गाईज आता आपण इकडं बघा, आम्ही इकडनं पण मागं जाऊ शकतो पण आता तिकडनं नाही जाऊ शकत. इथं मीटर आहे. तर गाईज आता आपण चाललोय. गाईज हे बघा आता आपण इथं, हे बघा हे रोड आहेत आमचे इकडले सगळे रोड आहे, तिकडे झाड आहेत. चला गाईज काढूया. तर हे दरवाजा बंद करतो, दरवाजा बंद करतोय, कड लावतोय. चला गाईज कड लावली. आता आपण चाललो. तुम्हाला तर एक तर दाखवायचं आहे. सीताफळ बघा, सीताफळ बघा. मी इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकलेला आहे याचा, ती पण MS सुमितच आहे ID इंस्टाग्रामला, तिथं जाऊन बघा आणि त्याला पण फॉलो करा आणि लाईक करा. हे बघा हे पूर्ण फुलांचे झाडं आणि हे आपलं कोणचं, या फुलाचं नाव नाही माहिती हो मला. ओय, आणि हे पण याच्यावर लाल मुंगे असतात. हे बघा हे तुरीच्या शेंगाचे झाडं ते तिथं मधात येत, तुरीच्या शेंगाचे झाडं. आणि इथं तुळस बघा, तुळस किती मोठी आहे. हे बघा, हे बघा हे तुरीच्या शेंगाचे झाड आहेत. आता इकडं पूर्ण आपण इथं आता फिरतोय, म्हणजे असं गावाला आल्यावर कसं वाईब येते आणि असं टेन्शन नाही राहत. आपलं कसं शाळेमधलं कसं टेन्शन आहे, अभ्यास करायचं हे करायचं, याचं टेन्शन नाही राहत गावाला आलं की. नाही बघा हे एवढी मोठी मस्त खूबसूरती करून इथं शंकरजीची पिंड आहे. कसलं भारी आहे ना, नेचरच गावाचं लय भारी आहे. बघा ना इकडे शंकरजीची पिंड सगळं. आणि गाईज जे तुम्ही घराचे नोटीस करत असणार की हे घरामध्ये का इकडं हे फुगले झाडं का उगले इथं. तर इथं अशी उगली की या घराचं बांधकाम थांबलेलं आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की इकडले घराचे हे दरवाजे हे पूर्ण आता एक लाथ मारली की डायरेक्ट पडणार. ते असं नाही, पडणार नाही ते. आता काय म्हणते काय करणार आहे तर विचारलो आपण आपल्या मामाला. ही आमची बोरिंग, या बोरिंगमधून तिकडे सप्लाय होतं आम्हाला पाणी तिकडं त्या साईडला. हां चला गाईज आता गाईजण आपण आता तुम्हाला हे पण दाखवायचे आहेत ना, पेरू पण दाखवतो. आईच्या गावात हे बघा गाईज, आता तुम्हाला पेरू पण दाखवतो. काय दाखवायचं, चिमणी. हा चिमणीचं ते घुसलंय गाईज, ते दाखवू नाही शकत. कसं ते घाबरतात ना, याच्यामुळे नाही दाखवू शकत. इथं पण होता नाही, तो गेला वाटतं. मोठं झालं ते चिमण्या, मागच्या वेळेस मी बघितलेला गाईज. आणि हे बघा आता हे इथं पेरू, हे पेरू एवढं वरती नाही आहेत. हे बघा थांबा, हे बघा पेरू आहेत. अजून एवढे पिकले नाही आहेत, आता पिकतील तर होतील. याचं हे झाड आहे या पेरूचं, पिकतील तर मग होतील. चला गाईज, आणि गाईज आम्ही या हौदामध्ये आंघोळ करतो. आम्ही सगळे म्हणजे मामाचे पोरं जे पण. आणि जिथं हे जेवढे हे सीताफळ आहेत ना गाईज, हे मोठे मोठे होतात हे सीताफळ. हे एवढे मोठे हातात पण नाही बसत. हे समृद्धी चालली. आणि गाईज इकडे आमचा झोका होता, आम्ही तो बांधलेला, पण मी इकडेच ठेवला हो तो झोका. हा इथंच ठेवलेला, काय मग फेकून दिला गाईंनी.
आम्ही त्याला फुल बांधून केलेलं आणि ना आम्ही असे चढत होते. इथं एक माती रेती आहे याच्या अंदर, तिथं तर आता जाऊ नाही शकत. त्याच्यामुळं आता गाईस चला गाईस आता बाय बाय टाटा सी यू. या आता पुढच्या ब्लॉग्समध्ये बघा. आणि काल एक गाईज मी ब्लॉग्स नाही टाकलेला की ते अशा प्रमाणे टाकलेला की मी काल तिकडं बाहेर होते, याच्यामुळे ब्लॉग्स काढायला टाईमच नाही भेटला. तर थँक्यू, बाय बाय.